बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्हीही 2 पावलं पुढे टाकू, असं तटकरेंसोबत असलेल्या वादावरून भरत गोगावलेंनी विधान केलेलं आहे. अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही सुद्धा 2 पावलं पुढे टाकू, असं गोगावले म्हणाले. सगळ्यांना एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील, हे तुम्हाला आम्ही सांगतो. कारण काय आलंय, आम्हालाही हौस नाही आहे की वादविवाद करून राजकारण करायचं, संघर्ष करून. परंतु प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय त्याच्या अनुषंगाने चालावं. चल. परंतु अशाच पद्धतीचा दगाफटका जर पुढच्या निवडणुकीमध्ये झाला आता सदस्य होऊन तर काय तब की बात तब, जेव्हा की बात तेव्हा बघू आपण. पण जर दादाने जर विचार करत असतील तर चांगली बाब आहे. आम्हालाही काय हौस नाही आहे वाद करत हे करायचं. परंतु दादानी त्यांची पण जी मंडळी आहेत त्यांनाही कल्पना द्यावी, त्यांनाही सांगावं. चुकीचं आणि खोटं नाटं जे काय व्हिडिओ दाखवण्याचं काम किंवा हे जे काय चाललेलं आहे हे पण कुठंतरी आता आम्हाला शोधणं गरजेचं वाटतंय. कारण आरोप प्रत्यारोप हे होतं ठीक आहे, परंतु बदनामी एखाद्याची जाणून बुजून करणं की त्याच्यामध्ये काय तथ्य नसताना हे पण थोडंसं वरिष्ठांनी त्याचा शोध घ्यावा असं आम्हाला वाटतं. दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंटमधल्या कामकाजाचं सुद्धा. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे किंवा लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्षनेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः 10-11 वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीनं मांडणी करायची निकालांची, हे अमित शहा आणि मोदी यांच्या राजकारणानं ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही. पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेतही नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरता. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, तुमची सायटी काढली जाते, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात. लोकशाहीमध्ये महत्त्वाचं साधन आहे. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाही. याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी नेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत. संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी पक्षनेता नेमलेला आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिंडवडे निघत आहेत त्याच्यामुळे अमित शहापासून सगळे हादरलेले आहेत. वंदे मातरमवरच्या चर्चेमध्ये आपण ते पाहिलं. वंदे मातरमवर चर्चा 150 वर्ष झाली म्हणून जी सुरू केली त्याच्यामध्ये सगळ्यात बुरखे फाटले ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या संघटना आहेत RSS सारख्या, त्यांचे बुरखे फाटले. आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता, तुम्हाला वंदे मातरमचा पुकार करण्याचा अधिकार नाही. मला अशी मागणी आहे पुढल्या अधिवेशनात की महाराष्ट्रात सुद्धा जे आपलं राज्यगान आहे, जय जय महाराष्ट्र माझा, त्याच्यावर चर्चा व्हावी. म्हणजे महाराष्ट्राच्या लढ्यात, मुंबईच्या लढ्यात, मराठी माणसाच्या लढ्यात कोण कोठे होतं आणि काय करत होतं
हा सोक्ष मोक्ष लागेल. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गौतम अडाणी नव्हते. ज्या गौतम अडाणीसाठी मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करत आहे. म्हणून चर्चा होऊ द्या जय महाराष्ट्रावर सुद्धा. तर वंदे मातरमवर झाली तर राज्यगान जय महाराष्ट्रावर चर्चा होत्या. म्हणजे महाराष्ट्र कोणाचा आणि महाराष्ट्रासाठी कोणी रक्त सांडलं, कोणी बलिदान केलं आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, मुंबई कशी लुटली जाते, हे देशाला आणि राज्याला कळू द्या.